आदर्श घोटाळ्याच्या जडणघडणीत रामानंद तिवारी यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे। आदर्शच्या इमारतीसाठी विकासाची परवानगी असेल किंवा पर्यावरणाचं बनावट पत्र जारी करण्याचा आदेश असेल, यामध्ये नगर विकास विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव म्हणून रामानंद तिवारी यांचा मोठा सहभाग होता। आदर्श संबंधातल्या फायलीतल्या गहाळ झालेल्या पानांवरही रामानंद तिवारी यांचेच नोटिंग्स होते, ही बाब सुद्धा आता स्पष्ट झाली आहे। त्यामुळेच राज्य सरकारनं तिवारी यांना माहिती आयुक्त पदाचा राजीनामा देण्याची सूचना केली होती, पण सरकारची ही सूचना तिवारी यांनी धुडकावून लावली। त्यामुळे अखेर राज्य मंत्रिमंडळानं तिवारी यांच्या निलंबनाच्या शिफारशींवर शिक्कामोर्तब केलं। राज्य माहिती आयुक्त श्री रामानंद तिवारी यांच्या विरुद्ध माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 17 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाकडे संदर्भ करण्याची शिफारस देखील राज्यपाल यांच्याकडे करण्याच्या सूचनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे। माहिती अधिकाराच्या कायद्यातच रामानंद तिवारी यांना हटवण्याची तरतूद आहे। त्यामुळे राज्यपाल के शंकर नारायणन तिवारी यांना सुप्रीम कोर्टाकडून चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करू शकतात। पहिल्यांदा जेव्हा गव्हर्नर साहेब जी तरतूद पाहून जे जर सुप्रीम कोर्टाकडे जेव्हा विनंती करतील, तोपर्यंत सस्पेन्शन आणि काम करण्याचं थांबवण्याचे अधिकार त्यांना आहेत। सुप्रीम कोर्टाची अंतिम शिफारस झाल्यावर पुढचा निर्णय होईल। राज्य माहिती आयुक्त तिवारी यांना या पदावरून निलंबित करायचं आणि त्यांना चौकशी चालू असेपर्यंत कार्यालयात उपस्थित राहण्यास मनाई करायची, अशी शिफारस मंत्रिमंडळाने राज्यपालांना केली। नगर विकास खात्याच्या फायली हाताळता रामानंद तिवारींनी एकाच ठिकाणी सलग 10 वर्षांहून अधिक काळ काढला। त्यावरून ते किती मुरब्बी माजी सनदी अधिकारी आहेत हे स्पष्ट होतं। पण कारवाई टाळण्यासाठी दीर्घ रजेवर जाण्याचा त्यांचा प्रयत्न फसला। राज्यपालांनी त्यांचा रजेचा अर्ज नाकारला, तेव्हाच हे स्पष्ट झालं होतं की राज्य सरकार रामानंद तिवारी यांना हटवण्याच्या तयारीत आहे। निलंबनाची शिफारस करताना राज्य सरकारनं रामानंद तिवारी यांच्या विरोधातले सर्व कागदोपत्री पुरावे आणि स्पष्टीकरण राज्यपालांकडे सादर केलेलं आहे। त्यामुळे राज्यपाल लवकरच तिवारी यांच्यावर कारवाईचा बडगा उगारू शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट बालकृष्ण शेट्टीसह आशिष जाधव, IBN लोकमत, मुंबई। आणि मुंबईतल्या आदर्शप्रमाणेच पुण्यात सुद्धा सध्या एक घोटाळा